तिथे ससा होता आता एक. भीती पण वाटते. आता 2 दिवसावर चंद्रग्रहण आलंय आणि आज बऱ्यापैकी पूर्ण चंद्र आहे फुल. तसं एकट्या दुकट्याने येऊ नका, रिक्वेस्ट आहे. रविवारी पाठ दुखत होती म्हणून आलो नाही, शनिवारी कंबर दुखत होती, मग असं तसं. बिबट्या समोर आल्यावर काय करता तुम्ही? पिठलं भाकरी. या प्रकारे म्हणजे 33 कोटी देवांच्या सभा इथे झाल्या. नमस्कार, तुमचं सगळ्यांचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. नवीन ठिकाण आहे आजचं. मी येऊन गेलो आधी, पण इकडचा व्हिडिओ बनवला नव्हता. हे पुणे जिल्ह्यातील खेड तालुका आणि खेड तालुक्यातील भोरगिरी गाव. इथे पाठीमागे भोरगड आहे, या डोंगराच्या तिथे पलीकडे. मी दाखवेनच नंतर. थोडा ऑफबीट असा ट्रेक आहे. मार्च महिना सुरू झाला आहे. मुंबई ठाणेसारख्या शहरांमध्ये खूप प्रचंड उकाडा आणि गरमी सुरू झालेली आहे. पण इथे घाटावर म्हणजे पुणे जिल्ह्यामध्ये गारवा आहे बऱ्यापैकी. दुपारच्या आता साधारण 1 वाजत आला आहे, तरी वातावरणामध्ये खूप थंडावा आहे. आम्ही मुंबईहून बाय रोड इथे भोरगिरी गावात आलेलो आहोत. सहसा पावसाळ्यात हा ट्रेक कोण करत नाही. भोरगिरी ते भीमाशंकर आणि भीमाशंकरवरून मग खाली उतरून खांडस गावामध्ये जायचं आहे आम्हाला. तर आपण बघू आता पुढचा प्रवास कसा आहे. आता भोरगिरी गावामध्ये आम्ही आलेलो आहोत. हे निलेश दादांचं घर आहे. आता दुपारचं जेवण होतं, मस्त चुलीवरचं गरमागरम जेवण, भाकरी बाजरीची आणि पिठलं. आणि आता हे जेवण करून आम्ही जाणार आहोत भोरगडावर. आता देवळाच्या बाहेर जेवढं काही टेम्परेचर आहे, कमीत कमी 2 डिग्री तरी आतमध्ये कमी टेम्परेचर. खूप थंड आहे काय. आणि ॲक्च्युली हे काळ्या दगडातलं मंदिर आहे, नंतर याला कलर मारला आहे. कोटेश्वराचं मंदिर आहे हे. कोटेश्वर महादेवाचं हे भव्य असं मंदिर. आणि या देवळाच्या आवारात गणपतीची अशी एक मूर्ती आहे जी इतरत्र कुठेच बघायला मिळत नाही. दाखवतो मी ती मूर्ती तुम्हाला. आणि बाजूला ही भीमा नदी. पावसाळ्यात ही दुथडी भरून वाहत असते. या पायऱ्यांच्या वर पाणी असतं इथे. मंदिराच्या आवारात असे बरेच बांधकामाचे प्राचीन असे अवशेष आढळतात. हे कदाचित दगडी खांब असतील त्याचे अवशेष आहेत. इथे तुम्ही बघू शकता, हा चौथारा दिसतो आहे. प्राचीन बांधकाम आहे खूप. हे नागशिल्प दिसतंय. ही आता थोडीशी झीज झालेली मूर्ती आहे. ह्या मूर्तीच्या हातात क्लिअरपणे शस्त्रे दिसत आहेत आपल्याला. आणि या देवळातलं मुख्य आकर्षण म्हणजे ही गणपतीची मूर्ती. आता बरेच लोक म्हणतात की म्हणजे प्रत्येकजण आपापल्या परीने त्याचा अर्थ लावतात. आता तुम्ही बघितलं तर या गणपतीच्या हातात, या उजव्या हातात कुऱ्हाड सदृश एक शस्त्र दिसतंय. या डाव्या हातात सुद्धा एक शस्त्र आहे. आणि पेहराव जर बघितला तर तो सुद्धा असा रेग्युलर नाही आहे तो. तर त्याच्या मागे सुद्धा बऱ्याच दंतकथा असतील. आता आपल्याला त्याबद्दल जास्त माहीत नसल्याने कमेंट करणं पण चुकीचं आहे. पण इथे गावात आम्ही माहिती घेतली तेव्हा गावातल्यांनी सांगितलं की इथे कोटेश्वर असं नाव पडलं की ज्यामुळे म्हणजे पांडवकालीन हे मंदिर आहे. आणि तिथे कोटी म्हणजे आपण म्हणतो 33 कोटी देव. तर कोटीचा ॲक्च्युली अर्थ होतो प्रकार. म्हणजे त्या प्रकारे म्हणजे 33 कोटी देवांच्या सभा इथे झाल्या आणि या गणपतीच्या साक्षीने झाल्या. म्हणून हा गणपती इथे म्हणजे रानातील, म्हणजे हे अभयारण्य आहे भीमाशंकराचं गर्द अभयारण्य, त्या स्वरूपात हा गणपती आहे. आणि इथेच जंगलामध्ये पाठीमागे आता आपण जाणारच आहोत तिथे साक्षी विनायक नावाचा गणपती आहे, मंदिर आहे. तिथेसुद्धा आपण व्हिजिट. आता ही पाठीमागे भीमा नदी जी दिसते ती भीमाशंकर मंदिराच्या इथून उगम पावते. आपण तिथे जाऊ, मी तुम्हाला तिकडे दाखवेनच कसं आहे ते तो एरिया. आत्ता मंदिराचं सध्या कन्स्ट्रक्शन चालू असल्यामुळे पुनर्बांधणी चालू आहे त्याच्या गाभाऱ्याची. त्यामुळे तिथे प्रवेश आपल्याला मिळणार नाही कदाचित. पण आपण प्रयत्न करू बाजूने जाण्याचा. आणि या
भीमा नदीबद्दल आपण जर थोडं डिस्कस करायचं झालं तर थोडक्यात मी सांगतो की भीमाशंकराच्या देवळापासून उगम होतो हिचा आणि पाठीमागे दिसते तुम्हाला. हीच पुढे पश्चिम महाराष्ट्रात जाते. पश्चिम महाराष्ट्र म्हणजे आपण सध्या पुणे जिल्ह्यातच आहोत, पश्चिम महाराष्ट्रातच आहोत, पण महाराष्ट्राच्या दक्षिण भागात जाते आणि सोलापुरात जाऊन म्हणजे तिचं नाव चंद्रभागा असं होतं. सो आपण वारकरी जे चंद्रभागा नदी जी आहे ना ते कनेक्शन हेच आहे. हीच ती भीमा नदी पुढे जाऊन चंद्रभागामध्ये रूपांतरित होते. तसं भोरगिरी गावातून आपल्याला भोरगड दिसतोय. हा भोरगड, इथे ती गुहा पण दिसेल तुम्हाला मध्ये. आणि प्राचीन काळापासून याचा प्रत्येक राजवटीने आपापल्या पद्धतीने वापर केला. जसं वर ज्या टाक्या आहेत खामटाकी, ते सातवाहनकालीन खामटाक्या आपण म्हणू शकतो. नंतर महाराजांच्या काळात कदाचित याचा वापर टेहळणी बुरुजासाठी केला असावा. उन्हाळ्यात सहसा लोक असा ट्रेक करायला अवॉइड करतात, पण तुम्ही बघू शकता वारा खूप सुटलेला आहे आणि आपण सध्या घाटमाथ्यावर असल्यामुळे ढगांच्या लेवलच्या उंचीवर आहोत, त्यामुळे वारा खूप आहे आणि गरमीचा तेवढा तडाखा जाणवत नाही. एक 5च मिनिटात आम्ही गडाच्या पायथ्याजवळ आलेलो आहोत आणि ही रेलिंग लागली. आता इथून पुढच्या 10 मिनिटात आम्ही गुहेपर्यंत पोहोचू. भोरगडावरचं मुख्य ठिकाण शंकराचं मंदिर आणि ही गुहा पण तुम्ही बघू शकता. खांब आहे त्याला, सातवाहनकालीन खोदकाम वाटतं आहे. वाघाचं कातळ शिल्प इथे, वाघाचा आकार आहे. हे तोंड, हे पाय, ही शेपूट. आता इथे आपण बघू शकतो हे सभामंडप आहे हा, आणि इथे खांब अडकवायला खळगे बनवलेत बऱ्याच ठिकाणी. इतरही काही वापर करत असावा त्याचा. आणि या आसपासच्या परिसरात जे ग्रामस्थ राहतात ते सभोवतालच्या जंगलातून आयुर्वेदिक वनस्पती जमा करून गोळा करून त्याचा पावडर बनवण्यासाठी पण प्रत्येकाच्या दारामध्ये असे खळगे असतात. सो ते कुटून तो आपण मसाला कसा कुटतो तसा ते आयुर्वेदाचं औषधी कुटून त्याची पावडर बनवली जाते. आणि खूप प्राचीन असं हे ठिकाण आहे. पुढे आपण महादेवाच्या देवळात जाऊन आलो. तसं हे इथे तुम्ही वैशिष्ट्य बघू शकता. टाकी कोरली आहे आणि खाली जवळपास 10 फूट खोल आहे. प्राचीन काळात इथे नक्कीच पाण्याचा साठा होत असेल, जसं इथे तुम्हाला दिसतं आहे. आणि हे दगडातून निघणारं जी आपण काय म्हणू शकतो केमिकल किंवा एखादा खडकातला तत्व ते जमा झालं आहे याच्यावर. आणि आतमध्ये देवीची मूर्ती आहे. आपण आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करूया. शेजारीने जाऊ शकतो आपण, पण आतमध्ये पण जाण्यासाठी पाणी आहे. आता आपण एक जस्ट इमॅजिन करूयात की आपण 300-350 वर्षांपूर्वीचा काळ आहे आणि मावळे या गडावरून पहारा देत आहेत. ॲज अ वॉच टॉवर ह्याचा वापर करतात. आणि ही आपली दक्षिण दिशा आहे, पश्चिम दिशा इथे आहे, पूर्व इथे आहे, माझ्या पाठीमागे उत्तर आहे. तर पश्चिमेकडे जो घाटमाथा आहे, खाली कोकणचा प्रदेश आहे. जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये म्हणालेलो की दुसऱ्या देशातून जो समुद्रमार्गे माल यायचा, व्यापारी माल, तो इतरत्र महाराष्ट्रात जाण्यासाठी घाटमाथा म्हणजे घाटमार्ग चढून घाटमाथ्यावर यावं लागायचं. आणि याच मार्गाने तो माल, मग ते घोड्यांच्या मार्फत असेल, बैलगाडी असेल किंवा माणसांच्या मार्फत तो माल उचलून नेला जात असावा
आणि इथून त्याच्यावर एक काय म्हणतात आपण, एक टोल तिकड तेव्हाचे जे राजे होते महाराजांच्या आधीच्या काळातले किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात पण राज्य चालवण्यासाठी अशा जकात कर वापरला जात असे आणि त्याच्यातून रयतेचं राज्य चालवलं जात असे. सो इथून जर इथूनही मालवाहतूक होत असेल दळणवळणाची तर हा चांगला स्पॉट आहे ॲज अ वॉच टॉवर. काल ट्रेकला निघण्यापूर्वी एका मित्राचा मेसेज आला की ऐरोली नवी मुंबई येथे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक तयार होतं आहे आणि ती जी काही समिती आहे त्यांनी अपील केलं आहे की जे मित्रमंडळी गडांवर जात आहेत त्यांनी एक आठवड्याभरात तिथल्या गडावरची माती आणि पाणी आणण्याचा प्रयत्न करा आणि आपण त्या पाण्याचा वापर तिथे जे काही इथे स्मारकाचा जलाभिषेक करू आणि ती माती तिथे महाराजांच्या स्मारकासाठी वापरू. तर मी त्याला म्हटलं की आम्ही भोरगडावर असणार आहे आणि जाता पदरगडाच्या पण इथून जाणार आहोत, तर आपण पदरगडाच्या इथली पण माती घेऊया. आता शुभम जातोय आतमध्ये, गडावरचं पाणी, पवित्र असं पाणी कलेक्ट करायला जातोय. आतमधलं ना? आतमधलं घे. हो. आणि हे आपण महाराजांच्या स्मारकासाठी जलाभिषेकासाठी आपण वापरणार आहोत. थोडं घेतलं तरी चालेल, बस झालं, कारण आपल्याला भीमा नदीचं पण घ्यायचं आहे पाणी, त्याच्यात मिक्स करायचं आहे. बस झालं शुभम. किती एकदम क्रिस्टल क्लिअर असं वॉटर आहे बघा पाणी. हो, मस्त पाणी आहे, कातळातलं आहे. आणि आता आपण माती पण घेऊया. तिथे खालून घेऊया. हे दगड आहेत ना इथे, खालची माती. गडावरची माती सुद्धा आता घेतली आहे आणि पदरगडाच्या पायथ्याची सुद्धा माती घेऊया आपण जाताना. ती उद्या सकाळी कलेक्ट करावी लागेल. गड बघून झाला आहे आमचा, आता भोरगड बघून झाला आहे. परत गावामध्ये उतरतो आहे. जरा घाई करावी लागते कारण पुढे भीमाशंकरला जाऊन खाली खंडसच्या दिशेने पदरवाडीत आज रात्रीचा मुक्काम आहे, तिथे पोचायचं आहे. भोरगिरी गावातून आता भीमाशंकराकडे चालायला सुरुवात केली आहे. 3:30 झालेत दुपारी आणि आता पुढे 2 ते 3 तास लागणार आम्हाला. पाठीवर वजन आहे बॅगेचं. डांबरी रस्ता संपून आता कच्च्या पायवाटेला लागलेलो आहोत. डावीकडे भीमा नदीचा प्रवाह आहे. आता ही सावलीत शिरते पायवाट. चढ सुरू झाला आता. उन्हाची पायवाट मागे सुटली आहे. सूर्यास्त व्हायला आता 2.5-3 तास बाकी आहेत. तोपर्यंत भीमाशंकरला पोचायचं आहे. डोंगर चढून आता पठारावर आलो आहे. लांबवर कोणतरी गावकरी दिसत आहेत. गाईगुरांना आता संध्याकाळच्या वेळेला परतीचा प्रवास करत आहेत, ते आपापल्या घरी जात आहेत. उन्हाळ्यातसुद्धा आपण ट्रेक करू शकतो. आता संध्याकाळचे 4:30 वाजलेत. उन्हाचा दाह कमी झाला आहे आणि वारा सुटला आहे. घाटाच्या वर आहोत आम्ही आणि साधारण अजून 2 ते 3 तासात ट्रेक संपवायचा आहे. दुसरा ऑप्शन असतो नाईट ट्रेक. नाईट ट्रेक करून आपण पहाटे ट्रेक संपवून घरी परतीचा प्रवास करू शकतो. आणि मग तो दिवस असतो, समजा रविवारचा दिवस आहे, तेव्हा आपण साधारण दुपारी 12-1 वाजेपर्यंत घरी पोचून दुपारभर आरामसुद्धा करू शकतो. त्यामुळे उन्हाळ्यातले ट्रेक अवॉइड करू नका. तुम्हीसुद्धा उन्हाळ्यातले ट्रेक करा, पण प्रत्येकाने आपापल्या कॅपॅसिटीप्रमाणे ट्रेक केले पाहिजेत. आता माझ्या पाठीवर हे जवळपास 12-13 किलोचा ओझं आहे बॅगेचा. 3 ते 4 लिटर पाणी, गरजेच्या वस्तू, फर्स्ट एड किट, फळं, सगळं असं साहित्य आहे. रोप आहे. तर हे सगळं उचलून डोंगर चढण्याची कॅपॅसिटी असेल तरच मोठ्या ट्रेकचा पल्ला गाठावा. मलासुद्धा हे सगळं प्रॅक्टिस करून, म्हणजे जे सिनियर ट्रेकर्स आहेत त्यांच्यासोबत ट्रेकची प्रॅक्टिस करून ही सवय लागली. थोडे छोटे ट्रेक केल्यावर हळूहळू आपल्याला सवय होते. आता आपल्याला जंगलामध्ये आजी आजोबा भेटले ते
ते रोज त्यांची गुरं चरवायला घेऊन येतात आणि इथे डोंगरावर त्यांचा एक गोठा आहे गाईंचा. तिथे त्यांनी आता गुरं बांधली आणि आता ते भीमाशंकरला जाणार. आता ते किस्से सांगत होते आम्हाला म्हणून व्हिडिओ चालू केला. तेव्हा बिबट्या समोर आल्यावर काय करता तुम्ही? आम्ही काय करत नाही, आपले जो काठी आहेत त्यांनी जर आवाज दिला तर आपण आवाज द्यायचा. जे गुरगुरत होता तसा तो गुरगुर केला ना आपण ओरडायचा हा, जोरात. आपण आवाज दिला ना तो म्हणतो मायावरच ठीक आहे काय. हा, तो आपल्याला घाबरतो. हा मग घाबरत. आता हे सोबत कुत्रा वगैरे असं आहे ना, लगेच कळत असेल ना. माझ्या कुत्रे समोर माझ्या समोर यायची ताकद नाही. तर तुम्ही या भागात तरी किती वर, आता वय किती तुमचं? आता मग बघा 2064 जन्म तारीख. अच्छा, 64चा जन्म. बरोबर, म्हणजे आता तुमचं वय असेल साधारण 60च्या आसपास. 60-62 वय. हा. तेव्हा तुम्ही तर खूप पूर्ण फिरला असेल हे. खेतोबा वगैरे ते हे गावच माझं आहे नाकिंड, ना. हे डोंगरच माझं आहे ना. आंबेनळी वगैरे हे आहे ना खाली. हा सगळे आंबे पाचखडकपाडा नळी वगैरे ते. हा तिकडे सगळे केले. अजून कोणते कोणते प्राणी आहेत? शेकरू तर बरेच आहेत ना इथे. तिकडे बरंच आहे. पट्टेरी वाघ तेव्हा होते का आधी? ऐक ना. पट्टेरी वाघ आधी होते? सांबर आणि डुक्कर आणि वाघ पट्टेरी वाघ होते आधी, पहिले होते ना. आता नाहीत ना. नाही. पण डुक्कर पण बरेच आहेत या भागात, मी बघितलं ना. या वरच्या तिकडे वरती पठारावर नाही, बरेच आहे. यावरती पठारावर डुक्कर नाही कारण खाली शेती आहे ना, हा, शेती गेले तिथे जातात. पण ते ससे वगैरे पण आहेत बरेच. तसे आहे. हा. हे म्हणजे आता रात्री तुम्ही मग अंधारात जाताना बॅटरी वापरता का? बॅटरी आणि पौर्णिमा वगैरे असेल मग काय बॅटरीची गरज नाही नाही पडत नाही ना? बॅटरी लागत बॅटरी आहे. वापरायची का का पाय खालचं जनावर. साप वगैरे काय असं? हा, साप वगैरे दिसाय पाहिजे ना असा. हा. मग ते बॅटरी मारली का बरोबर साप बीप दिसत आहे. आता तुम्हाला भीमाशंकरला पोहोचायला किती वेळ लागणार इथून? आता 1 तास पटापट पटापट. हा, एक पाणी वगैरे आहे तुमच्याकडे की देऊ? आहे. आहे. आता घ्या, आमच्याकडे आहे पाणी. आहे. नाही आहे. निसर्गामध्ये भटकंती करायला सगळ्यांनाच आवड असते. प्रत्येकाला ते शक्य होत नाही. काही लोक मुद्दाम कंटाळा करतात की काय करायचं आहे फिरून, किंवा आता आम्हाला नाही जमत, आता मुलं झाली, लग्न झालं. आता माझ्यासोबत असे 2 जण आहेत, सिनियर आहेत ते बरेच. आणि खरं तर अशा लोकांकडे बघून आमच्यासारख्यांना अजून इन्स्पिरेशन मिळतं की बाबा आम्ही त्या एजपर्यंत जाईपर्यंत ट्रेक करू शकू की नाही. आता माझ्यासोबत संजय पारकर सर आहेत. किती एज आहे तुमचा? 57 एज आहे. फिट आहेत ते. मी असं नाही म्हणत आहे ट्रेक करून फिट राहा वगैरे, पण एक आवड आहे भटकंती करायची. तर ते पण त्यांच्या डेली लाईफमध्ये बिझी असतात, जॉब, घरदार, पण एक थोडासा विरंगुळा म्हणून ते पण वेळ काढतात. मनोज कुमार आहेत माझ्यासोबत. मनोज कुमार 49 years. 49 आहेत आणि ते सुद्धा वर्किंग आहेत. सॅटर्डे संडे कधी सुट्टी असेल तर आवर्जून ते निसर्गात भटकंती करत असतात. तर आपल्याला काय असतं ना, माझे मित्र पण आहेत बरेच, म्हणजे सांगणार फक्त की बाबा तू आम्हाला घेऊन जात नाहीस, मग जेव्हा बोलवतो तेव्हा येत नाही.
सांगणार अरे रविवारी पाठ दुखत होती म्हणून आलो नाही, शनिवारी कंबर दुखत होती, मग असं तसं. मग आपण या लोकांकडे बघून थोडं इन्स्पिरेशन घेतलं पाहिजे की हे लोक करू शकतात, मग तुम्ही तर इझिली करू शकतात यार. म्हणजे या एजमध्ये आपलं खूप वेळ आहे अजून जायला, पण तेव्हा आम्ही पण ट्रेक करू शकू तर मोठी गोष्ट असेल ती. लकीली बघू आता यांच्यासोबत फिरून तुम्हीसुद्धा बघा, इन्स्पिरेशन मिळवा आणि छोटे छोटे ट्रेकला तरी सुरुवात करा. ट्रेक सुरू करायला काही ट्रेनिंगची गरज नसते तशी. तुम्हाला आवड असेल ना, छोटे छोटे किल्ले, छोटे छोटे ट्रेक सुरू करा, जाणकार व्यक्तींसोबत घेऊन जा. परत किंवा तुम्ही एकटे जात असाल तर स्थानिक गावकऱ्यांना घेऊन जावा. कंटाळा तुम्ही तुमच्या गावाला फिरून या, रनिंगला जावा, काही करा, पण संडेला आराम करत बसण्यापेक्षा काहीतरी फिजिकल ॲक्टिव्हिटी करा. आता आपल्याला बरेच लोक विचारतात ना, तुम्ही जंगलात फिरता तर मग तुम्हाला प्राणी दिसतात की नाही दिसत तसं. पण मी ना इमॅजिनेशन करतो. आता हे मला जस्ट इमॅजिन कर, तुम्ही पण बघा की तुम्ही चालताय आणि एखादा बिबट्या या कॉर्नरवरून तुम्हाला स्टेअर करत करत चालला आहे. सो कसं असेल, आणि तो त्या झाडाच्या इथे जाऊन बसला आहे. तर ते असं ते मोगलीमध्ये जुनं मोगली लागायचं ना, त्याच्यातला सीन. किंवा आता हे पाठीमागे ही जंगलाचं हे जाळं आहे, इथून तुम्हाला असा लांडग्यांचा कळप बघतोय तसं. म्हणजे हे AI ने बनवू शकतो आपण, पण इथे येऊन इमॅजिन करणं एक वेगळं आहे. हां, किंवा समोर तिथून एखादा अस्वल तिथून धावत आला समोर आणि असा उभा राहिला 2 हात वर करून, तर काय नजारा असेल. तर हे इमॅजिन करायला आणि नाईट ट्रेकला मजा येते असं इमॅजिन करायला. याच्यामुळे अनुभव आमच्याकडे. हो, आता आम्ही प्रबळगडला गेलो ना, हां रात्री आम्ही स्टे केला. चालतोय काय संपत नाही, हां, रस्ता संपत नाही बरोबर. आणि मजा नाही पण येत एकदम असं. आणि किरण झाडपती हे पण डेन्स स्पॉट. हो, तिथे वर एकदम डेन्स स्पॉट असते, पण मजा आहे. आता इथे बघा ना, इथे किती ऊन आहे आणि मी आता कॅमेरा फिरवतो, समोर जंगलात एक सूर्यकिरण जात नाही आहे. किती डेन्स फॉरेस्ट आहे बघा. आणि हेच बिबट्याला वगैरे लपायला खूप चांगली जागा असते. आणि हे दुपारी 12 वाजता पण हे असंच असतं, घनदाट एकदम. डेन्स आहे ना, हे अंजनीचं झाड आहे ती. अंजनी झाड. हां, अंजनीची झाड आहे ती, खूप डेन्स आहे. गुप्ता भीमाशंकरकडे आता चाललो आहे. तुम्ही बघत असाल की जो टेरेन आहे, म्हणजे जंगलाचा डोंगराचा भाग आहे, प्रत्येक 10 मिनिटांनी वेगळा टेरेन आपल्याला लागतो आहे. आणि आता आपण या घनदाट जंगलात आलेलो आहोत. सूर्य मावळेल थोड्या वेळाने, आहे अर्धा 1 तास. तोपर्यंत आपण भीमाशंकर गाठूयात. हां, हा आहे सोन्याचा रस्ता. या सरळ पायवाटेने आपण डायरेक्ट भीमाशंकरला जाऊ शकतो. पण गुप्त भीमाशंकरकडे जायचं असेल तर आपल्याला जरा आडवाट धरावी लागेल. इथे खाली गुप्त भीमाशंकरचं ठिकाण आहे, पण ही वरची अवस्था बघा. लोकांना आता काय सांगायचं, जाणार तिकडे कचरा करायचा. इथे दगडातलं शिवलिंग आहे आणि हा बारमाही झरा इथे वाहत असतो. पावसाळ्यात फक्त याचा प्रवाहाचं विड्थ आहे, रुंदी जास्त असते, तुम्ही बघू शकता इथपर्यंत. आणि या शिवपिंडीवर हा प्रवाह पाण्याचा पडत असतो. आता हे गुप्त भीमाशंकर याला का म्हणतात, यालासुद्धा बऱ्याच आख्यायिका आहेत. भीमाशंकर देवळाच्या इथून जी भीमा नदीचा उगम होतो ना कुंडातून, तिथून आता आपण इथून उलटं चालत जाऊ गुप्त भीमाशंकरपासून भीमाशंकरकडे, तर आपल्याला उजव्या हाताला नदी लागेल. ती पूर्ण कोरडी आहे, ती इथे गुप्त ठिकाणी परत उगम पावते. हे पाणी आता तुम्ही कधी कळेल माहिती आहे तुम्हाला, त्या पाण्याचा प्रवाह धरून तुम्ही उलटं जाल ना, तेव्हा ती कुठेतरी परत उगम झालेली दिसेल दगडातून. पण ती त्या दगडापासून ते भीमाशंकर मंदिरपर्यंत पूर्ण गायब आहे ती.
डायरेक्ट खाली येते. ही पण आख्यायिका सांगितली जाते म्हणून हे गुप्त भीमाशंकर, म्हणजे ही इथे गुप्त ठिकाणी परत उगम पावते तसं. हे ना साक्षी विनायकाचं मंदिर आहे गणपतीचं. चौथरा दिसतोय ना, हा आता रिकामी केलाय किंवा झालाय. इथे मी एक फोटो टाकतो व्हिडिओमध्ये. इथे बरेच हे ना, हे एकावर एक दगड रचलेले. आता इथे तुम्हाला दिसू शकतात, ते पूर्ण भरलेलं, म्हणजे चालायला पण जागा नसायची. ते असं लोक म्हणतात ना, विश मन्नत मागतात. हिंदीमध्ये मन्नत म्हणतात तसं. तर ते लावायचे. आता ते रिकामी झालंय. आणि अजून एक इकडची स्टोरी आहे, मी सांगतो, तो फोटो असेल माझ्याकडे. इकडे ना एक भीमाशंकराचं ना मुख्य देवस्थान आहे ना, दोन बाजूला तिथे एका बाजूला काळभैरवाचं मंदिर आहे. काळभैरव म्हणजे शंकराचं उग्र रूप. म्हणजे म्हणतात ना, ते तुम्हाला माहीतच असेल, वेगळं सांगायची गरज नाही. आता आम्ही इथून ट्रेक करत येत होतो. एक या हाईटचा असा कुत्रा आहे, हा असं बिबट्याच वाटत होता तो, आणि असा हट्टा कट्टा, आणि असा त्याला व्हाईट मिशा. तो आला आणि इथे तो बसला आमच्यासमोर. तो हलायला तयार नाही. आणि मला लगेच ते आठवलं. मी इथूनच गुगल केलं की काळभैरवाचा जो श्वान होता, कारण काळभैरवाचं ते श्वान आहे म्हणजे वाहन, तर तो सेम कुत्रा होता तसा. आणि त्याने आम्हाला इथून पुढपर्यंत गाईड केला, सोबत आला. आणि तिथून पुढून 7-8 कुत्रे येत होते. ते ऑलरेडी ॲग्रेसिव्ह होते ते. आणि त्यांनी ह्याला जसं बघितलं ते मागच्या मागे पळाले. त्याचा फोटो आहे माझ्याकडे, असा धिप्पाड. आणि नेक्स्ट टाइम पण तो आला ना, तर तो आम्हाला तिथे शिडीघाटाच्या वरपर्यंत, म्हणजे शिडीघाट नाही, त्या पदरवाडीचा जो मेन पायवाट आहे ना, त्या जंगलापर्यंत सोडायला येत होतो. आता बघू आपल्याला तो भेटेल का. अरे वा, चल, अमेझिंग स्टोरी. भीमाशंकराजवळ पोचतोच आता. गुप्त भीमाशंकरचं दर्शन घेऊन झालं. साक्षी विनायकाचं पण दर्शन घेतलं. एक 20-25 मिनटात आता पोचतोच आहे. लवकर या. हे पाखरं आहेत, फुल पाखरं आहेत की कसली दुसरी पाखरं आहे देव जाणे. पण फ्लॅश चालू नका करू. वा वाव, एंजल्स ड्रॅगन फ्लाय. नाही, वेगळंच आहे काहीतरी. ओ वा 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 वाव यार, काय एक्सपिरियन्स आहे हा. सॉलिड. काय माहित, भीती पण वाटते. अरे बापरे, काय आहे काय हे. ओ शिट, जबरदस्त यार, जबरदस्त. काय माहित काय, फुलपाखरं तर नाही आहेत ती, वेगळंच आहे काहीतरी. ओ हो हो हो, डेन्स फॉरेस्ट म्हणजे बघा, तुम्हाला फक्त जंगली प्राणी बिबट्यापासून काही टेन्शन नसतं, पण हे काहीतरी वेगळंच आहे. भारी पण वाटतंय. सॉलिड एक्सपिरियन्स आहे एकदम. मोबाईलचा फ्लॅश चुकूनही वापरू नका, ते फ्लॅशवर येऊन बसतील. वा 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 वा, बापरे बापरे, मला हे भीती वाटते. मस्त आहे पण हे, युनिक एक्सपिरियन्स. मस्त मस्त. आणि बोलता बोलता अचानकच आलं ते. तो पाखरू बसला आता इथे विदाऊट फ्लॅश. आपण एक रेकॉर्ड करूया. हा बघा, हा पाखरू आहे तो. तेच मगाशी बोललो ना, फुल पाखरं नाही आहेत ती, वेगळीच पाखरं आहेत. भीमाशंकराच्या देवळाच्या अगदी जवळच पोचलो आम्ही. इथे कन्स्ट्रक्शनचं काम चालू असल्याने दर्शन बंद राहणार आहे. म्हणजे हे गेले 2 महिन्यांपासून बंद आहे, डिसेंबरच्या नंतरपासून. डिसेंबर 2024पासून बंद आहे. ते साधारण मे-जून 2026ला हे सुरू होईल. आणि कोणी बाय रोड भीमाशंकरला येणार असतील तर त्यांनी येऊ नका. 5 किलोमीटर आधीच पोलीस अडवत आहेत, ट्रेकर्सना पण अडवतात आहेत. पण आम्ही आता खाली खंडसकडे उतरणार आहोत, त्यासाठी कदाचित आम्हाला ते जाऊ देतील. सो बघू, देवळाजवळ न जाता डायरेक्ट बायपास करून आम्ही पदरवाडीच्या दिशेने जाण्याचा ट्राय करतो आहे. भीमाशंकर मंदिराचं गाभाऱ्याचं कन्स्ट्रक्शन सुरू आहे, त्यामुळे तिथे अलाउड नाही आहे. आम्ही या रस्त्याने आता वरती निघतो आहे. इथून पायऱ्या होत्या आधी, सगळं आता नवीन बनवत आहेत हे.